राष्ट्रवादी तीज वेळ नवी, निर्धार नवीन पर्वाचा, वैचारिक मंथनाचा आज नवपर्वाचा पुढे बोलतो दादा. आज मला नेमकी तीच भीती आहे की पहिल्यांदा अशी मी शिबिरात बोलतोय की कायम बोलताना दादा मागे असतात आणि आम्ही पुढे बोलत असतो. आज दादा मागे नाहीयेत आणि पुढे आहेत याची थोडीशी जाणीव मला वाटलंच होतं. पहिल्या अक्षराला ते आपल्याला कळणार आहे. नेमक्या गोष्टीचा आनंद आहे की या निर्धार नवपर्वाच्या सुरुवात जर कुठून होत असेल ती छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजधानीतून होते, रायगडमधून होते आहे. आणि याच्यापेक्षाही अति आनंदाची गोष्ट कुठली असेल तर आज पक्षाचे अध्यक्ष म्हणून, आपल्या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून ज्यांच्या अध्यक्षतेखाली हे शिबिर होतंय ते इथं उपस्थित आपल्या सर्वांचे नेते आदरणीय दादा, आदरणीय प्रफुल्लभाई, आदरणीय तटकरे साहेब, पुन्हा वेळेचं भान ठेवून दादा समोर असल्यामुळं मंत्रिमंडळातील माझे सर्व ज्येष्ठ सहकारी, विधिमंडळातील माझे सर्व सन्माननीय सहकारी आणि आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या या शिबिराला उपस्थित राज्यातील माझ्या सर्व महिला भगिनी सहकारी आणि माझ्या सहकारी बंधूंनो, खरं तर बसल्या बसल्या आपल्या सर्वांची नजर राष्ट्रवादी तीच वेळ नवी असं क्षणाक्षणाला दिसतं. मी विचार करत होतो की आपल्या समोर हे अभूतपूर्व प्रसंग 2 जुलैला आल्यानंतर कधीतरी कुठंतरी असा पूर्वी, आज नाही, राष्ट्रवादी तीच वेळ नवी. मी याचा स्वभाव थोडा चिकित्सक असल्यामुळं हिंदीतून प्रयोग करत होतो की आपल्याला काय बोलता येईल. तो ऐसा नहीं कि हर बार वक्त के साथ चलो, ऐसा नहीं है कि हर बार वक्त के साथ चलो, हर बार अगर सच के साथ चलोगे तो वक्त भी आपका साथ देगा. म्हणून आपल्यामध्ये आज दादांच्या समोर मला बोलावं लागतंय. म्हणून आजपर्यंत मी कधीच दादांच्या बद्दल व्यक्त होऊ शकलो नाही. व्यक्त व्हायची तशी संधी मला मिळाली नाही. आज पहिल्यांदा मिळतीये. याचं कारण नेहमी दादा जाहीर सभेत, शिबिरात, कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात आपल्या मागे उभं असतात. आज माझ्या समोर आहेत. म्हणून
आज मी कुठला शेर या ठिकाणी वळसे पाटील साहेब बोलणार नाही, पण एक सुरेश भटांची कविता मी माझ्या लाडक्या नेतृत्वाच्या बाबतीत या ठिकाणी आपल्या सगळ्यांना ऐकवणार आहे. मित्र कोण शत्रू कोण गणित साधे कळले नाही. मित्र कोण शत्रू कोण गणित साधे कळले नाही. ना भेटला कोण असा ज्याने मला छळलं नाही. सुगंध सारा वाटीत गेलो मी कधीच दरवळलो नाही. सुगंध सारा वाटीत गेलो कधीच मी दरवळलो नाही. ऋतू नाही असा कोणता ज्यात मी होरपळलो नाही. केला सामना वादळांशी, केला सामना वादळांशी त्याच्यापासून पळलो नाही. समोर गेलो संकटांना, समोर गेलो संकटांना त्यांना पाहून वळलो नाही. पचवून टाकले दुःख सारे कधीच मी हळहळलो नाही. आले जीवनी सुख जरी कधीच मी हुरळलो नाही. कधी ना सोडली कास सत्याची, कधी ना सोडली कास सत्याची. खोट्यात कधीच मी मळलो नाही. मी कुणाला कळलोच नाही. मी कुणाला कळलोच नाही. दादांच्या काय अनेक जणांना गुरुजी आपलाच मी विद्यार्थी आहे. अनेक जणांना जवळ राहूनही कळत नाही, अनेक जणांना फार लांब राहूनही कळतं. माझ्यापेक्षा अनेक जास्त सहवास आहे. तसा माझा अधिकृत सहवास दादांच्या सोबत 12 वर्षाचा आहे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासोबत. अनधिकृत तसा 14 वर्षापासून आहे, म्हणजे 2 वर्ष जास्तीची. मी ह्या ओळी का दादांच्या बाबतीत बोललो? आज अनेक प्रसंगाला आपण सामोरं जातोय. एक अभूतपूर्व निर्णय दादांच्या नेतृत्वाखाली लोकशाहीला मानणाऱ्या प्रत्येकाने या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्यापासून कार्यकर्त्यापर्यंत दादांच्या सोबत जायची भूमिका घेतली. एकीकडे एका काळातलं आपलं नेतृत्व आपल्याला सांगत होतं की लोकशाही टिकली पाहिजे, लोकशाही टिकवली पाहिजे. मग ती लोकशाही पक्षातली असो, लोकशाही देशातली असो, लोकशाही राजकारणातली असो. आणि ज्या वेळेस खऱ्या अर्थानं आपल्याच पक्षातली लोकशाही टिकवण्यासाठी दादांनी पाऊल उचललं, त्यावेळेस मात्र पुन्हा एकदा दादांना या राज्याच्या समोर खलनायक म्हणून कुणी समोर आणायचा प्रयत्न केला, हे आपण महाराष्ट्रातल्या प्रत्येक कार्यकर्त्यांना नाही तर नागरिकापर्यंत पोहोचवण्यासाठी हा निर्धार नवपर्वाचा आहे. अनेक संदर्भ तटकरे साहेबांनी दिले. 14 पासून सुरुवात केली. 14चा मी तर साक्षीदार नाही आहे, पण 17चा पण एक 2017चा आपण उल्लेख केला. योगायोगानं आज गणेश चतुर्थी, त्या दिवशी गणपती बसणार होता, तो दिवस असावा असं मला वाटतं, 2017चा. 19चं सगळं आपल्याला माहिती आहे. पण ह्या सर्व भूमिका घेतल्या, त्या प्रत्येक भूमिकेच्या वेळेस बदनाम कोण, खलनायक कोण, तर दादा. पण आपल्या तत्कालीन सर्वस्वी नेतृत्वाच्या स्वतःच्या राजकारणासाठी अनेकदा निर्णय घेतले, त्यावेळेस मात्र सगळ्यांनी सोबत.
आणि ज्या वेळेस पक्षातली लोकशाही टिकवायची म्हणून दादानी एक भूमिका घेतली की दादा खलनायक, आणि आज कुणी भुरट्यांनी बोलावं. निरगुडकरांनी सांगितलं की आमचं ठाण्याचं दादा मायच्यान सांगतो, एक प्रसंग असा आला होता, तुम्ही जर मला चार्टर घेऊन तटकरे साहेबांसोबत मुंबईला पाठवलं नसतं तर कदाचित हा व्यक्ती आजही जेलच्या बाहेर निघू शकला नसता. का आपण विसरला असेल, पण माझ्यासारखा कार्यकर्ता हा विसरू शकत नाही. तुम्हाला पळपुट म्हणावं, भेकड म्हणावं, त्या प्रसंगी तो एवढा भिला होता. तटकरे साहेब बरोबर आहे की तुम्हाला मला ऐनवेळी चार्टर घेऊन मुंबईला येऊन ह्या प्रसंगी ह्या गोष्टी पुढे येणं गरजेचं आहे. काही जण तर एवढे उतावळे झालेत आता त्या पक्षात की लगेचच दादांची जागा मिळवल्याचं भास त्यांना व्हायला लागला. पण त्यांच्या बाबतीतही काही गोष्टी समोर आणल्या पाहिजेत की 2019च्या विधानसभेच्या निवडणुकीत एकत्रित असणाऱ्या त्यावेळेसच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची उमेदवारी घेण्याच्या ऐवजी कर्जत जामखेडमधून भारतीय जनता पार्टीची उमेदवारी घ्यावी याच्यासाठी भाजपच्या कुठल्या खासदाराकडून भाजपकडे शिफारस करत होतात? हडपसर 2019ला महाविकास आघाडीचं सरकार स्थापन झाल्यानंतर त्या मंत्रिमंडळात जागा मिळाली नाही म्हणून राजीनामा देऊन पुन्हा कर्जत जामखेडमध्ये भारतीय जनता पार्टीच्या तिकिटावर उभं राहणारे जर आज दादांवर आरोप करत असतील तर तुमच्या माझ्यासारख्यांनी हे सहन करायचं का? याच्यासाठी निर्धार नवपर्वाचा. आपण एक भूमिका घेतली याचा अर्थ आपण बॅकफुटवर आहेत असं समजायचं कारण नाही. अरे एकीकडे आपण या धाडसी नेतृत्वाच्या खाली काम करतोय आणि आपलं नेतृत्व जर एवढं धाडसी असेल तर येणाऱ्या कुठल्याही प्रसंगाला आपण सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते म्हणून तेवढ्याच धाडसीपणाने खाली जाऊन लढलं पाहिजे. त्यांच्याकडं ना राष्ट्रवादी राहणार आहे ना घड्याळ राहणार आहे हे त्यांनाही कळालं आहे. आणि हे कुणी नवीन सांगायची गरज नाही, कारण शेवटी लोकशाही ही मान्य करावीच लागते. त्या दिवशीही 5 तारखेच्या कार्यक्रमात लोकशाही आणि आजही लोकशाही कुणाच्या बाजूने आहे हे स्पष्टपणानं माहिती आहे. पण आज ह्या सर्व प्रसंगी आपल्या नेतृत्वाच्या बाबतीत आणि पक्षाच्या बाबतीत बोलायचं झालं तर महाराष्ट्रामध्ये एक आगळी वेगळी चर्चा चालू आहे. आपण रस्त्यावर बांधावर फिरणारे आपल्यापैकी अनेक जण आहेत. लोक काय राजकीय परिस्थितीत चर्चा करतायत हेही आपल्याला माहिती आहे. आजही महाराष्ट्रामध्ये काय राजकीय परिस्थिती आहे आणि या राजकीय परिस्थितीत आरक्षणापासून वेगवेगळ्या विषयावर अगदी पाण्याच्या आरक्षणापर्यंत कसे वेगवेगळे मुद्दे येत आहेत हेही आपल्याला माहिती आहे. पण हे सगळे मुद्दे बाजूला सारून एक मुद्दा आपल्या सगळ्यांना पुढे आणावा लागेल, तो वैचारिक मंथनामधून पुढे आणावा लागेल. जरी निर्धार नवपर्वाचा असेल तर तो अजितदादांच्या विकासाच्या पर्वाचा येणारा काळ आहे हे आपण सगळ्यांनी ठरवलं पाहिजे. ती खऱ्या आपली नवी वेळ आहे. आज या महाराष्ट्राला कदाचित दादांना सुद्धा माहित नसावं की दादा तुमच्यावर लोक किती प्रेम करतात. मी अनेक रॅल्यांमध्ये आपल्यासोबत होतो. ज्यावेळेस स्वतंत्र पक्षाचे अध्यक्ष म्हणून ज्यावेळेस रॅली आपण काढायला लागलो आणि त्यावेळेस रस्त्यावर उतरून दादांवर सामान्यातला सामान्य माणूस किती प्रेम करतोय हे माझ्यासारख्या असंख्य कार्यकर्त्यांनी अनुभवलं असेल.
त्यावेळेस कदाचित दादांना सुद्धा वाटलं असेल की अरे आपल्यावर एवढे लोक प्रेम करतायत, पण त्या प्रेमाच्या पोटी तुम्ही काम करत नाही राहिलात तर या महाराष्ट्राच्या हिताच्या पोटी काम करत राहिलात, कधी प्रचाराची आणि प्रसिद्धीची लालसा केली नाही. हे आज आपले दादा आहेत. म्हणून भविष्य आपलं आहे आणि हे भविष्य आपलं असताना आज गरज आहे एक एक माणूस आपल्या पक्षाच्या विचाराशी, आपली पुरोगामी विचारधारा कुठेही आपली न सोडता आपण एका विकासाच्या धारेसोबत आहोत. ज्या विकासधारेच्या बाबतीमध्ये येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीच्या काळात काय मुद्दे बोलायचे काय नाही हे निरगुडकरांनी सांगितलंय. अनेक जणांनी चर्चा केली, मलाही म्हणले की निरगुडकर बोलले कसं काय, अशा गोष्टी चर्चा झाल्या. पण म्हणलं अनेक दिवस आपण मधल्या काळात याच्या उलटी बाजू सांगत होतो. खरी जी बाजू आहे ती निरगुडकरांनी सांगितली. ती खरी बाजू आपल्याला जाऊन येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीत आपल्याला महायुती म्हणून प्रचार करायचा आहे हे सांगण्यासाठी ह्या सगळ्या गोष्टी आपल्या समोर येणं गरजेचं होतं. नाही तर आपण एकच बाजू सांगत गेलोय, कारण त्यावेळेस आपण विरोधी पक्षाच्या वेगळ्या भूमिकेमध्ये होतो. पण आज ती भूमिका नाही आहे आणि मला विश्वास आहे, मी आज जास्त वेळ बोलणार नाही. खरं तर मला आज बोलायला विशेष दिला होता. ज्यावेळेस कार्यक्रम पत्रिका तुमच्या हातात आली असेल त्यावेळेस मी शेती आणि शेतीच्या समोरची आव्हानं, आता शेती कृषी मंत्री म्हणून दादांनी जबाबदारी दिली, का दिली कुणास ठाऊक. मागच्या वेळेस सामाजिक न्याय म्हणून जबाबदारी दिली होती, त्यावेळेसही कळालं नाही का दिली कुणास ठाऊक. कदाचित त्यावेळेस दादांच्याच हातात ते नसावं असा माझा समज आहे. पण आता कृषी आणि कृषीवरचे आव्हानं म्हणजे रोजच सकाळी हो गारपीट झाली की मला विचार नाहीच. भाईदास पाटलांना सोडलं, सकाळी कांदा आहे, दुपारी टमाटा आहे आणि रात्री भेंडी आहे. पुन्हा उरला सुरला आंबा आहे, काजू आहे, भात आहे, सोयाबीनचा भाव उतरला की त्यो आहे, कापसाचा उतरला त्या, हे सगळे आव्हानं रोजचेच आहेत. आज या ठिकाणी आपण काय शेती म्हणून मी विनंती केली अध्यक्ष साहेबांना की म्हणलं आज काय शेती आणि शेतीच्या आव्हानासाठी आपण बसलो. आज आपण इथं बसलोत खऱ्या अर्थानं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं, राष्ट्रवादी तीच, घड्याळ तीच, वेळ नवी आणि ती वेळ विकास पर्वाची, ती वेळ अजितदादांच्या विकास पर्वाची आणण्यासाठी, त्याच्यासाठी आपण इथं बसलो. म्हणून आजच्या या मंथनातून येणाऱ्या प्रत्येक निवडणुकीत विजयी संकल्प घेण्याचा निर्धार करून आपल्याला इथून निघायचा आहे. आणि विजय संकल्प आपल्याला जर मिळवायचा आहे तर याच्या पलीकडे मी आज आपल्याला सांगतो, मी अनेक मान्यवर नेत्याच्या नेतृत्वाखाली काम केलेलं आहे. मी अगदी श्रद्धेय अटलजींच्या रॅलीपासून इथं भैयासाहेब पंडित आहेत, ते साक्षीदार आहेत, अनेक जण आहेत, त्यांच्यापासून सगळ्यांच्या रॅल्या, सगळ्यांच्या, अगदी आमच्या काकापर्यंत, भैयासाहेब तुमची सुद्धा, सगळ्यांच्या केल्या. ह्या सगळ्या गोष्टीचा ज्यावेळेस मी अनुभव घेतला आणि एका एका नेतृत्वाच्या सिंहावलोकन मी मागे वळून बघतो, त्यावेळेस या उभ्या महाराष्ट्रामध्ये शब्दाला जागा राहणारा, शब्दाला पाळणारा आणि शब्द दिल्यानंतर त्याच्यासाठी जीव देणारा जर नेता कोण असेल तर त्याचं नाव फक्त दादा आहे, दुसरं कोणी नाही. काही जणांनी समजून घ्यायची गरज आहे की अनेक जणांना वाटतं की दादांनी लगेच शब्द द्यावा, सगळं ऐकून घेतात आणि लगेच देत नाही. ते समजून घ्यायचे की आपणही फार आग्रह करू नये, कारण एकदा का तो शब्द नाही म्हणून निघाला की पुन्हा ते होणे नाही, आणि एकदा का ते हो झाला की पुन्हा ते नाही होणे नाही. त्याचं नाव आपले दादा आहेत.
आणि आज खऱ्या अर्थानं या नेतृत्वाची महाराष्ट्राला गरज आहे, महाराष्ट्राच्या सर्वसामान्य माणसाला गरज आहे. पण आजपर्यंत काय झालं हे तुम्ही मान्य करा ना, म्हणा करा दादा, तुम्ही सुद्धा आज मान्य करा ना करा. आज हिम्मत करून बोलतोय, समोरच आहेत, महाग तरी पाठीत बसल, समोर कानात बसल, फरक एवढाच आहे. तुम्ही केलेलं काम कधी महाराष्ट्राला तुम्ही सांगितलं नाही, ज्याच्यामुळे अर्ध्याच्या वर पक्ष फुटून गेला. आज तो त्या काळातल्या आमच्या सर्वस्वी नेत्याच्या पाठीमागे उभा राहून म्हणतो की दादांचं पक्षवाढीसाठी योगदान काय. अरे माझ्यासारख्या माणसाला या पक्षात आणलं, भलाई मुंगीचा वाटा असेल, पण ते पक्षवाढीचा वाटा आहे का नाही. दादानी जर त्या काळात माझ्यासारख्या एका व्यक्तीला या पक्षात घेतलं नसतं तर परळी विधानसभा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने जिंकला असता का. हे दादांचं योगदान कोण विसरतं. अण्णा, आलो मी तुमच्याकडे. सुनील अण्णा, सुनील अण्णाला पार्टी ऑफिसमध्ये यायच्या अगोदर तिकीट जाहीर, पण अण्णा आपलं ठरलंय तुमचं 96,000 पुढे जायचं ना. हे योगदान कुणाचं आहे का कुणीला तरी सांगावं लागेल, याचे उत्तर द्यावं लागतील. जे मीडियावर जातात, जे अनेक सहकारी मीडियाच्या समोर बोलतात की कुणाला कंटाळून गणेश नाईकांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सोडला, कुणाला कंटाळून निरंजन डावखरेंना या ठिकाणी पक्ष सोडण्यासाठी वेळ आली. अनेक जण आहेत, अनेक जण. आज स्वर्गीय आराराबा जिवंत असते तर त्यांनी सुद्धा सांगितलं असता की सांगलीमध्येच राहून सांगलीत किती कुणाचा कसा त्रास आहे. ह्या गोष्टी आपल्याला बोलाव्या लागतील. आणि हे जोपर्यंत आपण आक्रमकतेने बोलणार नाहीत, पुढचे नाहीतरी राहिलेत किती आता. पण ही भूमिका सांगितली पाहिजे. एकीकडे दादा आहेत जे एक शाश्वत नेतृत्व आहे. एकदा सांगितलेलं काम हो म्हणल्यानंतर कसल्याही परिस्थितीत होणार. संबंध महाराष्ट्राचा विकास त्यांच्या दृष्टीपथात आहे. महाराष्ट्राची संबंध दूरदृष्टी विकासाची त्यांच्या समोर आहे. एखादी गोष्ट हातात घेतल्यानंतर ती नीटनेटकेपणानं कशी करायची, हे दादांसारखी दुसरी ख्याती या महाराष्ट्रात दुसऱ्या कुणाकडे नाही आहे. आणि एवढ्या कोहिनूर हिऱ्यासारखं जर नेतृत्व आपल्याकडे असताना आपण जर आहे या परिस्थितीमध्ये सत्तेत गेल्यानंतर जर बॅकफूटवर जाणार असू, तर कृपा करून बॅकफूटवर जाण्यासाठी आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजधानीमध्ये इथं आज मंथन करायला बसलो नाहीत, तर फ्रंट फूटवर जाऊन खेळायला या ठिकाणी इथं बसलोय, ते लक्षात ठेवा. अनेक जणांवर या ठिकाणी जबाबदार आहेत. आमच्या सरकारवर सुद्धा जबाबदार आहेत. एकदा नाही, दोनदा नाही, तीनदा. माझी लायकी बघितली नाही. 14ला विधानसभेची निवडणूक पडल्यानंतर दादांनी मला विरोधी पक्ष नेतेपदाची जबाबदारी दिली. अरे या पक्षामध्ये नवीन नवीन माणसाला योगदान नाही म्हणता दादांचं या पक्षात, तर नवीन नवीन माणसाला संधी देण्याचं काम खऱ्या अर्थानं जर मागच्या 30 वर्षात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष स्थापन झाल्यापासून जर कोणी दिला असेल तर या ठिकाणी दादांनी दिलाय, हे विसरून आपल्याला कुणालाही चालता येणार नाही. म्हणून आजच्या या शिबिराच्या माध्यमातून आपल्या सर्वांना एवढंच सांगायचं आहे, निर्धार नवपर्वाचा आहे. वैचारिक मंथनातून येणाऱ्या काळात या महाराष्ट्रात आपला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय दादांच्या नेतृत्वाखाली नंबर 1 चा पक्ष झाला पाहिजे. हाच निर्धाराच्या मेळाव्यातून करावा, हीच कळकळीची विनंती करतो. इथंच थांबतो. खूप खूप धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय राष्ट्रवादी.
यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रवक्त्या रुपालीताई ठोंबरे यांना विनंती करतो की त्यांनी मंचावर येऊन मार्गदर्शन करायचे. रुपालीताई ठोंबरे.